नमस्कार रेडिओ भारत. खरं म्हणजे आजचा हा व्हिडिओ करायची इच्छा मनापासून झाली. आज महाराष्ट्रामध्ये अकांड तांडव निर्माण झालेलं आहे आणि महंत नामदेव शास्त्रींनी जो गदारोळ या महाराष्ट्रामध्ये केला त्याला सीमा नाही. आज महाराष्ट्राच्या संत परंपरेला कलंक लावण्याचं काम त्यांनी केलं. एक महंत, भगवानगडचे महंत म्हणून ज्यांनी घेत आहेत, ज्या भगवानगडची पार्श्वभूमी ही फक्त महाराष्ट्रापुरती, बीड जिल्ह्यापुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण देशामध्ये, आज जगतामध्ये नाव आहे भगवानगडचं. ज्या गोपीनाथ मुंडेंचं श्रद्धास्थान, ज्या गोपीनाथ मुंडेंनी त्या भगवानगडाची महती संपूर्ण भारतभर पसरवली, त्या भगवानगडाचे महंत म्हणून आज नामदेव शास्त्रींनी केलेलं विधान हे लांछनास्पद आहे. नामदेव नावाला बट्टा आहे. खरं म्हणजे शास्त्री अनेक आहेत, त्यातले एक शास्त्री असते तर काय वाटलं नसतं, पण नामदेव शास्त्री महंत आणि भगवानगडचे हे सहन होण्याच्या पलीकडचं आहे. आज सकल मराठा समाज, महाराष्ट्रातला संपूर्ण महाराष्ट्रभर आज ज्या पद्धतीनं जागरण करत आहे, जागरण घालत आहे की आज संतोष देशमुखांचा खून होऊन झाले किती दिवस, कशा पद्धतीनं त्यांचा खून झाला, कशा पद्धतीनं मारलं गेला आणि संतोष देशमुखांचा दोष काय, कुणासाठी, कशासाठी आणि काय म्हणून हे निष्पाप रक्त सांडलं गेलं याची शहानिशा न करता ज्या नामदेव शास्त्रींनी महंत पदाला काळीमा फासला, महंत पदाला न्याय देण्याऐवजी महंत पदावर अन्याय केला, महंत पदाला कायमचं बघण्याचा दृष्टिकोन आम जनतेचा बदलला, मानव जातीला अशा महंतांना आपण सांभाळणं म्हणजे कलंक आहे असं वाटावं, अशा पद्धतीचं नामदेव शास्त्रींचं वर्तन एका राज्याच्या मंत्र्याला सांभाळण्यासाठी, भलं त्यांचं व्यक्तिगत प्रेम मंत्र्यावर असेल त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही, त्यांना पूजावं, नसेल तर आपल्या महंतपदापासून बाजूला जावं आणि त्यांना महंत करावं, त्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही. पण आज नामदेव शास्त्रींनी जी भूमिका महाराष्ट्रामध्ये घेतली, ते महंतपद बाजूला ठेवून जर व्यक्ती म्हणून घेतली असती तर तो भाग वेगळा होता. पण भगवानगडचा महंत म्हणून जी भूमिका त्यांनी पार पाडली ती लांछनास्पद आहे. आज संतोष देशमुख एका दलित कुटुंबाला न्याय द्यायसाठी पुढे गेले, एका दलित मुलावर अन्याय झाला म्हणून पुढे गेले आणि त्यांचा निष्पाप बळी घेतला गेला. याच्याबद्दल सोयीसुजूक नसलेले नामदेव शास्त्री, त्यांना असावं किंवा नसावा हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, आम्हाला त्या खोलात जायचं नाही. पण आज ज्या संतोष देशमुखसाठी महाराष्ट्राचीच नव्हे तर देशातला मराठी माणूस, 18 पगड जातीचा, वंजारी, बंजारी, दीन, दलित, पतित, शोषित सारा समाज एकवटला आहे की हत्या निर्गुण आहे, अशा पद्धतीने नाही व्हायला पाहिजे, मुळात हत्या झाली हेच चुकीचं आहे. आणि अशा पद्धतीचं सगळं अकांड तांडव माजलेलं असताना ह्या नामदेव शास्त्रींना काय गरज होती हे वाचाळ प्रबोधन करायची, की आज नामदेव शास्त्रींना कशाचंही भान राहिलेलं नाही. नामदेव शास्त्री एका मंत्रीचे बटीक झालेले आहेत अशी अवस्था आहे. आणि एखादा महंत, साधू संतांचा इतिहास पारायणाने प्रवचन करणारा महंत, साधू संतांचा इतिहास सांगत बसणारा, प्रवचन करणारा महंत जर अशा पद्धतीची भूमिका घेत असेल तर समाजामध्ये यांचं स्थान काय? हा साधू संतांच्या नावाला सुद्धा गालबोट लावण्याचं काम या महंतानं घेतलेलं आहे. ही भूमिका बरोबर नाही. व्यक्तिगत नामदेव शास्त्री यांचा मी जाहीर निषेध तर करतोच, पण महंत पदाला त्यांनी गालबोट लागलं याबद्दल मी त्यांचा धिक्कार करतोय. खरं म्हणजे त्यांनी आम जनतेची, आम मानव जातीची माफी मागायला पाहिजे की मानव जातीला कलंक लागेल अशा प्रकारचं वर्तन त्यांच्याकडून घडलेलं आहे. हे घडायला नाही पाहिजे होतं. अशोभनीय गोष्ट आहे हे एक सामान्य माणूससुद्धा अशा पद्धतीनं वागत नाही आणि हे कृत्य त्यांनी केलेलं आहे. हे कृत्य अतिशय धिक्कार करणारं आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम आणि देशातल्या सकल मराठा समाजाची जी भूमिका आहे त्या भूमिकेची मी पूर्णतः
समरस आहे आणि अखिल भारतीय मराठा स्वयंसेवक संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी दत्ताजीराव देसाई जाहीरपणानं नामदेव शास्त्रींचा जाहीर निषेध करतो आणि सकल मराठा समाजाला माझा जाहीर पाठिंबा मी व्यक्त करतो आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून जे जे काय करावं लागेल दिव्य त्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू हेच या निमित्ताने मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.